परभणीच्या पालम तालुक्यातील तरुण शेतकरी खंडू माटेची 9 एकर शेती पाण्याखाली गेली आहे। शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्याने आक्रोश केलेला आहे। सरकारकडे मदतीची मागणी हा शेतकरी करतोय। पंजाब मध्ये 50,000 रुपये एकर झाले। तिथे काय उरलं आम्हाला असं बघा, हे बघा सगळं पाणीच झालं आहे। आमचा सरळ माणसं परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा भागात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकं पाण्याखाली गेली। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। कमरे एवढ्या पाण्यामध्ये सोयाबीन दिसतही नाहीये। ऊसाचे 7 ते 8 फूट पीक अर्ध्यापेक्षा अधिक पाण्यात आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, परिस्थिती जाणून घेतली। बघूया। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे। खरं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस झाल्याने शेती पिके प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। सोयाबीनच्या प्लॉटवरती आहोत आणि सोयाबीन या ठिकाणी नावालाही आता दिसत नाही आणि माझ्या पाठीमागच ऊसाचा पीक आहे आणि ऊसही कमरे एवढ्या पाण्याच्या खाली ऊस पीक गेलेले आहे। मोठ्या प्रमाणावर एकूणच या परिसरात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, चुडावा।